माजी मंत्री आहे, माजी आमदार नसीम खान सर आहेत. नसीम खानजी, काल छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्या प्रकरणामधला जो फरार आरोपी होता जयदीप आपटे, त्याला काल रात्री पोलिसांनी त्याच्या कल्याणमधल्या घरातून अटक केली आहे. खरं तर तो आपल्या नातेवाईकांना भेटायला कल्याणमधल्या घरी गेलेला होता, तेव्हा तिथे अटक झाली. 26 ऑगस्टला फरार झालेला आरोपी काल पोलिसांच्या हातात सापडला. तोच विषय तोच आहे की महाराष्ट्राच्या आपली सरकार आणि आपली पोलीस काय करतायत. 26 ऑगस्टला एवढी मोठी घटना घडते आणि त्या घटनाचा घटना घडवणारा आरोपी जो मूल आरोपी आहे त्याला एवढा दिवस नंतर आपण पकडतोय महाराष्ट्रामध्ये. काय चाललं आहे का, हा एक प्रश्न निर्माण झाला आहे की या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था कुठे उभी आहे. आज लोकांच्या समोर हा प्रश्न निर्माण आहे. छत्रपती शिवरायांचा पुतळाचा जो विडंबना म्हणजे तसंच झालेला आहे, ज्याप्रमाणे त्यांनी काम केलेलं आहे चुकीच्या, त्याच्यामध्ये भ्रष्टाचार एक मोठ्या प्रमाणे झालेला आहे. राज्याची जनतामध्ये रोष निर्माण झालेला त्या घटनामुळे, आणि अशा आरोपीला एवढा दिवस लागतोय हा दुर्दैव आहे. खरं तर काल छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्या प्रकरणातला जो आरोपी आहे त्याला काल अटक करण्यात आलेली आहे. खरं तर नितीन राऊतजी, तुम्ही महाविकास आघाडीच्या काळात मंत्रीसुद्धा राहिलेला आहात, तुम्ही अनेक मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळलेली. अशातच हा पुतळा पडून जवळपास 8 दिवस झाल्यानंतर त्या व्यक्तीला अटक होते. राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्था योग्यरित्या हाताळली जात आहे काय, आणि जी दुर्दैवी घटना या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडण्याची घडली त्याला कोण जबाबदार आहे, ही सगळी चर्चा सुरू असताना त्यामध्ये जो मुख्य आरोपी आहे ज्यांनी पुतळा बनवला त्याला इतके दिवस लागतातच कसे हो. मला तरी वाटतं की कुठेतरी काळं बेरं आहे, आणि त्यामुळं या सर्व घटनांची चौकशी होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ही चौकशी मोठ्या लेवलवर व्हायला पाहिजे, आणि जो कोणी दोषी असेल त्याला कारवाई करा. परंतु जी प्रतिमा शिवरायाची डागाळण्याचं काम या भाजपाच्या शिंदे फडणवीस पवार सरकारने या ठिकाणी केलं, ती प्रतिमा याच्याने पुसून जाणार नाही. त्यांनी जो अपमान केला आमच्या शिवरायाचा, तो अपमान या राज्यातली जनता विसरू शकणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.